पुण्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार मांडलाय। पुण्यामधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र सकाळपासूनच पाहायला मिळतंय। काल रात्रीपासूनच पावसाने जोर धरला होता आणि त्यामुळे पुण्यामधील विविध भागामध्ये आहे ते पाणी साचल्याचं चित्र पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्यामधील सिंहगड परिसरामधील एकता नगर जे आहे त्या ठिकाणी देखील पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। लोकांच्या घरामध्ये देखील पाणी गेलेलं आहे आणि अशातच पुण्यामधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी संपूर्ण गोष्टीचा आढावा घेत असताना ह्या संपूर्ण घटनेला आता प्रशासन जबाबदार असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे। पुण्यामधील ही पूर परिस्थिती आहे त्याला आणि जनजीवन विस्कळीत होण्याला आता पुणे प्रशासन आणि पुणे जिल्हाधिकारी जबाबदार असल्याचं मत प्रशांत जगताप यांनी व्यक्त केलंय। पाहूयात। सकाळपासूनच पावसाने आहे जो पुण्यामध्ये ठाण मांडून बसलेला आहे। पुणेकरांना पावसाचा हात तडका जोरदार बसलेला आणि एकंदरीत अनेक विविध ठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळतं। दुपारच्या सत्रामध्ये आपण एकता नगरमध्ये आहोत। आता आपण एकत्रित बघतोय की प्रशांत जगताप आहे जे इथल्या स्थानिकांशी बोलतात, त्यांच्या समोर प्रशांत जगताप आहे जे इथल्या स्थानिकांशी बोलतात। जाणून घ्या आता काय सांगाल, एकत्रित काय परिस्थिती आहे, काय आढावा? अत्यंत दयनीय आणि वाईट परिस्थिती आहे। सिंहगड रोड पासून ते थेट पुलाची वाडी डेक्कनपर्यंत अख्खं पुणे शहर पाण्याखाली आलेलं आहे। याला सगळ्याला जबाबदार महाराष्ट्राचा पाटबंधारे विभाग आहे, पुणे महानगरपालिका आहे, पुणे जिल्हाधिकारी सुद्धा या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जबाबदार। त्याचं कारण आहे हे पाऊस काय एका तासात नाही का वाढलेला नाही। फॉरकास्टिंग नावाचा एक प्रकार असतो। हवामान खात्याशी समन्वय साधण्यामध्ये पुणे जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग आणि पुणे महानगरपालिका कमी पडली। ज्या पद्धतीने रात्री 12 नंतर पहाटे 4 पर्यंत 7,000, 9,000, 15,000, 20,000 आणि नंतर 40,000 क्युसेकनी पाणी सोडलं, ते ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत ठरले। आज लोकांची घरं पाण्याखाली आहेत, लोकांच्या 7-7, 8-8 मजली बिल्डिंग सुद्धा पार्किंग फर्स्ट फ्लोअरपर्यंत पाण्याखाली आहेत। याच्यामुळं हजारो लोकांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टीला राज्य शासन त्यांच्या हाताखालची यंत्रणा जबाबदार आहे। पुणे महापालिकेच्या आयुक्तांची त्वरित बदली करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे। लोकांचा असा रोष आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचा मेसेज वगैरे आला नव्हता। एकंदरीत प्रशासन कुठेतरी या गोष्टीला जबाबदार आहे का पूर्णपणे? ही 100% त्यांची चूक आहे महानगरपालिकेचं। कारण आहे या महापालिकेचा महापौर म्हणून मी कामकाज केले। 2016ला मी पुण्याचा महापौर असताना याच रस्त्यांवर हातात भोंगा घेऊन फिरलोय, लोकांना आवाहन केलंय की पुढच्या 8 तासांनी पाटबंधारे विभाग पाणी सोडणार आहे, कृपया घराच्या बाहेर निघू नये किंवा जर त्यांची बैठक घरं असतील त्यांनी स्थलांतरित व्हावं। या सूचना मी पुण्याचा महापौर असताना जोरदार सोडायला दिल्यात, पण दुर्दैवाने काल एवढा मोठा पाऊस किंवा पाणी एवढं सोडायची परिस्थिती निर्माण व्हायची सगळी नाका काळजी या प्रशासनाने घेतली नाही। अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी यातल्या नागरिकांना दिल्या नाही, त्यामुळे आज हजारो नागरिकांची घरं पाण्याखाली बुडालेली आहेत। लोकांना असं म्हणणं होतं की आम्ही जेव्हा रात्री पाणी भरलं, पहाटेपर्यंत पाणी भरलं, कोणतेही प्रशासन आम्हाला मदतीला आलं नाही। आम्ही स्वतः जीव मुठीत घेऊन बाहेर आलो। 2-2 महिन्याची बाळं असतील ते आम्ही रस्त्यावरती घेऊन 12 नंतर पाणी सोडायला सुरुवात केली आहे आणि पुण्याचे जिल्हाधिकारी सकाळी 6:30 वाजता नका ट्विट करतायत की शाळांना सुट्टी। म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की पुणेकरांची किती काळजी जिल्हाधिकाऱ्यांना आहे। महापालिकेचे प्रशासनाचे महापालिकेचे प्रमुख पुण्याचे नका जे काय महापालिका कमिशनर राजेंद्र भोसले हे सकाळी 7 वाजता प्रशासन चालू करतायत। जस्ट पुणे बुडून गेले किंवा पुणे पाण्याखाली आले त्यास यांना जाग येते। याचाच अर्थ कुठेतरी राज्य सरकार हे राज्य हे पुणे शहर सांभाळण्यासाठी या ठिकाणी लायक नाही। याच निमित्ताने या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत असं मला वाटतं। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांनी मदतीचा हात पुढे करा असं सांगितलेलं आहे। तुमच्या गटाकडनं बघा, आमच्या माझे सहकारी काका चव्हाण असतील, आमचे शिवसेनेचे संतोष गोपाळ असतील किंवा बाकीचे सगळे सहकार्याचे राजाभाऊ चव्हाण असतील, ही सगळी मंडळी सकाळपासून या ठिकाणी फिरतात। पाण्याच्या बॉटल्स असतील, पाण्याचे जार असतील, जेवणाची व्यवस्था या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। इथून पुढे सुद्धा तीच काळजी आम्ही घेत आहोत की पाऊस जरी वाढला तरी या ठिकाणच्या लोकांची काळजी घेण्याचं काम आम्ही करू। अर्थात सर्व राजकीय पक्ष पुढे येतात त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो, पण ही आमची नैतिक जबाबदारी आहे। आज सकाळी मी महापालिकेचे या सगळ्या खेळखंडोबामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेतली आहे आणि याचा आज त्वरित पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता हे झालं एकता नगर म्हटलं, अजून पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी पुण्याच्या वाडीमध्ये पण सकाळी जाऊन आलोय डेक्कनला। त्या ठिकाणी 3 मुलांना या ठिकाणी करंट लागून त्यांना जीव गमवावा लागलाय। या सगळ्या गोष्टी निश्चित या नका कुठेतरी पुण्याची त्यांना मान शर्मिनी खाली घालण्यासारखं आहे। तरी पुण्याला स्मार्ट सिटी त्या ठिकाणी महामेट्रो सिटी म्हणून नका त्या ठिकाणी पुढे नेण्याचा खोटा दिखावा राज्य शासन करतंय, पण पुणे आजही किती मागास आहे, पुणे आजही किती नका मागे आहे हे या निमित्ताने पुढे आलेलं आहे। आजही आम्ही त्या ठिकाणी पुढे जायला किंवा इतर शहरांच्याबरोबर बरोबरी करायला सक्षम नाहीत अशा प्रकारचं चित्र नक्की निर्माण झालं। लोकांना काय लोकांना हेच आवाहन करेल की आता या पावसाच्या परिस्थितीमध्ये तुमची घरं पाण्याखाली बुडणार नाही यासाठी एकूणच जे काही मेसेज अलर्ट येतात त्याच्यावर लक्ष ठेवा। त्याचबरोबर आपली काळजी घ्या, गरज असेल त्यावेळेस घराच्या बाहेर पडा। आपल्या नुकसान भरपाईसाठी आम्ही राज्य शासनाकडे मागणी करत आहोत, तुमचे हे सगळे पुरावे ताब्यात ठेवा।
तरच त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळणार आहे. ही मागणी आम्ही या नका राज्य सरकारकडे ठेवत असताना नागरिकांना सुद्धा या ठिकाणी हे आवाहन करतो की त्यांनी ती काळजी नक्की घ्यावी. एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सर्व हा जो त्रास आहे सर्वसामान्य पुणेकरांना हा त्रास भोगावा लागतो. एकंदरीत प्रशासनाची जी हलगर्जीपणा होता त्याला सडेतोड उत्तर प्रशांत जगताप यांनी गेलेला आहे. कॅमेरामन वैभवसह मी शुभम, न्यूज अनकट, पुणे.